तसं तर हा व्हिडिओ पाडव्याच्या दिवशीचा आहे. शूट करून ठेवलेला, मला एडिट करायला वेळ नाही भेटला म्हणून सॉरी बरं का, लेट येतोय थोडा, पण थेट आहे. आणि तुमच्यासाठी ना सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. ती तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे काय नाही ते सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. पण मी नाही अगोदर तुम्हाला सांगते, मी पुरणपोळी केलेली आणि एवढा मला ना जाम पुरणपोळी आवडते. दूध आणि पुरणपोळी कुणाला आवडते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आमच्या गावाकडे अशाच तुम्ही म्हणता ना एवढ्याला पोळ्या कसं काय करते, पण आमच्या गावाकडे ना अशाच मोठमोठ्या पोळ्या करतात. तरी मी शहरात राहत असले ना तरी मला ना पहिल्यापासून सवयच लागलेली गावाकडे मोठ्याल्या चपात्या भाकरी आणि सगळं मोठ्यालेच करायचे. तर शहरातले लोक आहेत ना एकदम बारकेल्या छोट्या छोट्या भाकरी चपात्या असतात, त्यांच्या किती खायचे आणि किती ठेवायचे हेच कळत नाही. तर हे बघा, हे सरप्राईज होतं. आमच्या आहोनी गाडी घेतलेली, आहोनी म्हणजे माझ्यासाठी आपल्या सगळ्या फॅमिलीसाठीच गाडी घेतलेली. आणि मी भरपूर बरेच वेळा स्वप्न बघितली मला स्वतःची गाडी असावं, स्वतःची गाडी असावं. पण कधी कधी ना ज्या कधी अपेक्षा सुद्धा करत नाहीत त्या गोष्टी आपल्याला भेटल्या ना तर त्याचा काय आनंद वेगळाच असतो. तर खूप बरं वाटलं आमच्या सगळ्यांनी म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा बरं वाटलं. आणि फॅमिली मोठी असली ना, कुठे जायचं यायचं असलं ना तर भाड्याने ते जायचं म्हणलं तरी भरपूर पैसे लागते. तर गावाकडे जायचं म्हणलं तर 10-15 हजार रुपये भाडं लागतं. कुठे जायचं म्हणलं तर 10-5 हजार रुपये भाडं घेतात. तर स्वतःची गाडी असेल ना तर कधी बी माणूस निघू शकतो. तर मंडळी, कसं वाटलं सरप्राईज माझं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशा की नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.